शिववंदना मित्र परिवार व न्यू आर्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आकार पुणे यांच्या प्रस्तुतीखाली धायरी येथे आयोजित गीत रामायण कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला। सिंहगड रस्ता परिसरात प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात गीत रामायण सादर झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। एकूण 95 कलाकारांच्या सहभागाने साकारलेल्या या कलाकृतीत गदी माडगुळकर म्हणजेच गदिमा लिखित व स्वरगंधर्व सुधीर फडके अर्थात बाबूजी यांनी संगीतबद्ध केलेल्या अजरामर गीतांचे सादरीकरण करण्यात आले। गायनासोबतच कथ्थक नृत्य तसेच लहान मुलांच्या आकर्षक नृत्य सादरीकरणामुळे कार्यक्रमाला दृकश्राव्य परिपूर्णता लाभली। यावेळी आयोजक प्राज भिलारे म्हणाले, परिसरातील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच राष्ट्राचे दैवत प्रभू श्रीरामचंद्रांवर आधारित या अजरामर कलाकृतीचा आनंद सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आकार पुणेच्या संस्थापिका चित्रा देशपांडे, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुखदा खांडकेकर आणि सुप्रसिद्ध अभिनेते अभिजित खांडकेकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती झाली। सिंहगड रस्ता परिसरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गीत रामायणाचे आयोजन झाल्याबद्दल अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांनी समाधान व्यक्त केले। या कार्यक्रमाला व्यंकटसाई होंडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले। प्रचंड थंडी असताना देखील हजारोच्या संख्येने नागरिक येथे उपस्थित आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे कार्यक्रम होत आहे। आज शिववंदना ग्रुप आणि आमचा मित्र प्राजदादा भिलारे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी श्रीराम गीत या कार्यक्रमाचं DSK विश्वमध्ये नियोजन आणि आयोजन करण्यात आलं। अतिशय भक्तिमय आणि हिंदूमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम होत असताना
खरंच प्राजदादांनी या ठिकाणी अतिशय चांगली संकल्पना राबवली की आपल्या भारतामध्ये श्रीरामाचं मंदिर उभारलेलं आहे आणि त्याची कुठंतरी या ठिकाणी नृत्यामध्ये, कथ्थक नृत्यामध्ये या ठिकाणी त्याचं सगळं विश्लेषण या ठिकाणी होत आहे. तर आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर इतकं छान वाटलं की आपला हिंदू धर्म हा खरंच जगात सगळ्यात महान धर्म आहे, याचा आम्हाला सगळ्या हिंदू बांधवांना अभिमान आहे. आपल्या अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अभिवादन करून जे आपले आहेत बिल्लारे सर हिंदुत्वासाठी काम करतात. खरंच आज गरज आहे आपलं हिंदुत्व जागृत झालं पाहिजे आपलं, कारण आपण फक्त सर्व समावेश चालतो पण त्याचा उपयोग नाहीये. त्यासाठी हिंदुत्वासाठीच काम केलं पाहिजे. ते काम अतिउत्तम आपले प्राज बिल्लारे करतात. आज एवढं भक्तिमय वातावरण तयार झाले आणि आपला समाज भरकटलेला आहे, तो जाग्यावर कुठेतरी आला पाहिजे. पुढच्या पिढीला पण समजलं पाहिजे की बाबा आपले जुने दैवत काय असतील, त्यांचा इतिहास काय आहे, ते जगापर्यंत मांडण्याचा, समाजापर्यंत मांडण्याचं काम आपले राज बिल्लारे हे करतात. खरंच चांगलं आहे आणि असं सर्वांनी त्याचा बोध घेऊन काम केलं पाहिजे असं मी माझ्यातर्फे सर्वांना. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली जे हिंदुत्वाचं काम या भागात उभं राहतंय आणि जे श्रीराम मंदिराचा संकल्प हा, अयोध्येचा संकल्प हा अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी गेल्या 500 वर्षांपासून सोडलेला, तो पूर्णत्वास गेलेला आहे आणि त्याचं एक मूर्तिवंत स्वरूप म्हणून रामराज्याची सुरुवात या देशामध्ये सुरू झाली आहे. तो प्रचार प्रसार व्हावा व नवोदित कलाकारांना संधी मिळावी यासाठी गीत रामायण या अजरामर कलाकृतीचं सादरीकरण या DSK विश्व परिसरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सदर कार्यक्रमामध्ये नांदेड सिटी, कोंडवे, धावडे, शिवणे या भागातील सर्व कलाकार सहभागी झालेले आहेत आणि कथ्थक तसेच गीत रामायण याचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमामध्ये आपल्याला बघायला मिळतोय.